जन्म, मृत्यू, निसर्ग हे देवाच्या हातात आहे, पण जन्म आणि मृत्यू यांच्या मधला जो काळ आहे तो मानवाच्या हातात आहे। त्याला 3 टप्पे आहेत। पहिला बालपण, दुसरा तरुणपण आणि तिसरा म्हातारपण। बालपण हे आईवडिलांनी दिलेल्या संस्कारांवर अवलंबून आहे। तरुणपण हे तुमच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे आणि म्हातारपण हे केलेल्या पुण्याईवर अवलंबून आहे। देवाची पूजा केल्यावर देव मिळेलच असं नाही, पण आईवडिलांची सेवा केल्यावर देव भेटणारच यात तीळ मात्रही शंका नाही। संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेल, पण समाधान मिळेलच असं नाही, पण समाधान मिळाल्यावर देव मिळेलच यात शंका नाही, असं आपल्या कीर्तनातून हरिभक्तीपरायण इंदोरीकर महाराज यांनी सांगितलं। दातरंगे मळा येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि पर्जन्येश्वर महादेव मंदिर आयोजित भव्य कीर्तन सोहळ्यात हरिभक्तीपरायण इंदोरीकर महाराज बोलत होते। यावेळी माजी नगरसेवक अर्जुन भाऊसाहेब दातरंगे, भीमराज दातरंगे, अनिल दातरंगे, ठकाराम दातरंगे, गुलाब दातरंगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दातरंगे, अशोक दातरंगे, सुरेश दातरंगे, दत्ता दातरंगे, गणेश दातरंगे, अशोक आगरकर, रमेश आगरकर, स्वप्नील दातरंगे, बाबा दातरंगे, चंद्रकांत दातरंगे, बंडू दातरंगे, बाळासाहेब दातरंगे, भरत आगरकर, रोहिदास दातरंगे, दिलीप दातरंगे, सोनू दातरंगे आदी उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी महापौर रोहिणीताई शेंडगे, संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभापती गणेश कवडे, गटनेते संजय शेंडगे, सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष ज्ञानप्पा, परेश लोखंडे, अजय चितळे, अनिल बोरुडे, संजय चोपडा, सुरेश तिवारी, महेश लोंढे, अरविंद शिंदे, दत्ता कावरे, विष्णू फुलसौंदर, सूरज जाधव, सुनील त्रिपाठी, संजय शेळके, विठ्ठल जाधव, संजय सायगावकर, रमेश खेडकर, अरुण झेंडे, अशोक दहीफळे, शंकर ठाणगे, राजमल मुनोत, बबन खरमाळे, देवराम मेहत्रे आदी उपस्थित होते। यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दातरंगे म्हणाले, आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो। त्यामध्ये धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, नागरिकांना मदतीचा हात आदींच्या माध्यमातून जनसेवा करत आहोत। सुखी जीवन जगण्यासाठी संतांचे विचार आपल्यासोबत असायला हवेत, तसेच नागरिकांना संतांचे विचार समजावे त्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। व पर्जन्येश्वर महादेव मंदिर आयोजित इंदोरीकर महाराजांचा कीर्तन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन केले। आज आपल्या पंचक्रोशीतील एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व महिला भगिनी, भाविक भक्त सर्वजण आले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व असंच यापुढेही माझ्यावर आशीर्वाद व सहकार्य माझ्या पाठीशी गंभीरपणे असू द्या तुमचे। मी अशीच सेवा करत राहील। श्री स्वामी समर्थ। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहिल्यानगर।